हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पार्कलिंग स्टार्स। आज आपण एक वाळवणाचा पदार्थ बघणार आहोत, साबुदाण्याच्या पापड्या। मागच्या वर्षी मी एक साबुदाण्याच्या पापड्यांचा प्रकार दाखवलाय, पण हा थोडासा वेगळा आहे। खूप छान होतात या पापड्या, तोंडात टाकताच अगदी विरघळतात, खूप कागदासारख्या दिसतात आणि पांढऱ्या शुभ्र होतात। नक्की ट्राय करून बघा। आणि यांना शिजवायचंय किंवा मिश्रण शिजलंय का नाही हे पाहण्याची सुद्धा झंझट नाहीये। खूप झटपट बनतात आणि खूप टेस्टी लागतात। नक्की ट्राय करून बघा। साबुदाण्याच्या पापड्या बनवण्यासाठी मी साबुदाणा भिजत घातला होता। 1 बाउल साबुदाणा मी भिजत घातला होता। 5 ते 6 तास भिजल्यानंतर तो छान फुललाय। आपण तो मोकळा करून घेऊयात। आणि हा आपल्याला मोजून घ्यायचा, म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज येईल। 1 बाउल साबुदाणा भिजत घातला होता, त्याच्या दुप्पट फुललाय, तो भिजलाय छान। त्याच्यामुळे हा 2 बाउल साबुदाणा झालाय, 1 बाउल आणि आणखी आता हा 1 बाउल। तर आपल्याला एका बाउल साठी आपल्याला 3 बाउल पाणी घ्यायचे। हा मी सकाळी भिजत घातला होता आणि आता मी संध्याकाळी हा मोजून घेतलाय। आणि आता त्याच्या एका बाउलला 3 बाउल पाणी, असं पाणी मी, म्हणजे 2 बाउल साठी मला 6 बाउल पाणी लागणार आहे। ते मी एका पातेल्यात काढून घेतले। या पापड्या आपल्याला शिजवत बसायला लागत नाही हे मिश्रण, त्याच्यामुळे गरम गरम असतानाच घालायचं वगैरे काही झंझट नाही। खूप सोपी पद्धत आहे आणि खूप टेस्टी खमंग अशा पापड्या होतात या। नक्की ट्राय करून बघा। मी पाणी उकळायला ठेवलंय। पाणी थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये मी मीठ घालतेय। 1.5 चमचा मीठ घातलंय मी। तुम्हाला कशा पद्धतीचं मीठ किती लागतं त्या प्रमाणात तुम्ही मीठ घालू शकता। पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे। आपल्या पाण्याला छान उकळी आली, एकदा पुन्हा मिक्स करून घ्यायचंय। आणि आता आपण साबुदाणा जो मोजून घेतला होता तो याच्यामध्ये घालायचा आहे। हे आपल्याला संध्याकाळी करायचंय। सकाळी साबुदाणा भिजत घालायचा आहे, संध्याकाळी पाणी गरम करून त्याच्यात परत साबुदाणा भिजत घालायचा आहे। हे मिक्स करून घ्यायचंय साबुदाणा घातलेलं मिश्रण आणि गॅस बंद करायचा आहे। आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला या पापड्या घालायच्या। मी गॅस बंद केलाय, मिश्रण छान मिक्स करून घेतलंय आणि आता हे मी रात्रभर असंच झाकून ठेवणार आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी हे साबुदाणा छान भिजलाय या गरम पाण्यामध्ये, ट्रान्सलुसंट झालाय, खूप छान फुललाय हा। आता हे आपण एका पुरण यंत्रातून काढून घेणार आहोत। बारीक करून घ्यायचंय म्हणजे साबुदाण्याला या आपल्याला। मी एक पातेलं घेतलंय आणि त्याच्यावरती पुरण यंत्र ठेवतीये। आणि आपण जे साबुदाणा भिजवलेला आहे तो याच्यामध्ये घालायचा आहे आणि बारीक करून घ्यायचंय। आपण पुरण वाटतो त्या पद्धतीने। हे वाटायला खूप सोपं जातं, काहीही कष्ट पडत नाहीत हे वाटण्यासाठी। सगळं मिश्रण छान बारीक करून घ्यायचं आपल्याला। आपले सगळं मिश्रण बारीक करून झालेलं आहे। आता हे थोडंसं पाणी वेगळं आणि घट्ट वेगळं, साबुदाणा वेगळा असं झालेलं आहे। त्याच्यामुळे हे आपण छान मिक्स करून घ्यायचंय। आणि आपलं साबुदाण्याच्या पापड्यांचं मिश्रण तयार आहे। आता आपण पापड्या घालायला घेऊया। एका टेबलवरती प्लास्टिकचा कागद अंथरलाय आणि त्याच्यावरती मी या पापड्या घालणार आहे। हे मिश्रण थोडंसं घट्ट होतं, त्याच्यामुळे आपल्याला हे थोडंसं स्प्रेड करायला लागतं। जसं आपण साबुदाणा शिजवून पापड्या घालतो ते पटकन पसरलं जातं, तसं हे पटकन पसरत नाही। पण याच्या पापड्या खूप पातळ होतात आणि खूप पारदर्शक होतात आणि खूप टेस्टी पण लागतात। नक्की ट्राय करा या पद्धतीने।
या प्रमाणामध्ये 25 ते 26 पापड्या आरामात होतात मीडियम साईजच्या. आपल्या सगळ्या पापड्या घालून झालेल्या आहेत. आता ह्या 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आणि मग डब्यात भरून ठेवायच्या. 2 दिवस मी या छान वाळवून घेतल्यात उन्हामध्ये. तुम्ही बघू शकता किती पारदर्शक झाल्यात या. अगदी माझी बोटं सुद्धा दिसत आहेत पापड्यांच्या पलीकडून. खूप छान होतात या पापड्या. आता ह्या तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून वर्षभर ठेवू शकता आणि हवं तेव्हा तळून खाऊ शकता. मी काही पापड्या तुम्हाला तळून दाखवते. खूप छान फुलतात पण या पापड्या आणि अगदी तोंडात टाकलं की विरघळतात. तेल छान कडकडीत गरम हवं. मस्त फुलतायत आपल्या पापड्या आणि अगदी पांढऱ्या शुभ्र दिसत आहेत. याच पद्धतीने मी काही पापड्या अजून तळून घेते. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बी सेफ, कीप स्पार्कलिंग.